नमस्कार, गोवन वार्ता लाईव्हच्या या विशेष पंचनामा सेगमेंटमध्ये मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो। आजची अत्यंत आणि महत्त्वाची बातमी म्हणजे RCS रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज यांनी गोवा डेअरीच्या 6 संचालकांना डिस्क्वालिफाय केलेलं आहे। गेली अनेक वर्ष हे गोवा डेअरीचं कथित घोटाळा प्रकरण सुरू आहे। त्याची चौकशी RCSच्या मार्फत सुरू होती आणि त्याच चौकशीच्या अनुषंगाने आज RCSने हा महत्त्वाचा निवाडा जाहीर केला आहे आणि या निवाड्या अंतर्गत एकूण 12 संचालकांपैकी 6 संचालकांना डिस्क्वालिफाय अपात्र करण्यात आलेलं आहे। या संचालकांकडून जे नुकसान गोवा डेअरीला झालेलं आहे कथित घोटाळ्यात, त्या नुकसानीची वसुली करण्याचेही निर्देश या आदेशात या निवाड्यात दिलेले आहेत आणि त्यामुळे केवळ हा निवाडा जाहीर झाला म्हणून हे प्रकरण इथं संपत नाही, तर आता या घोटाळ्याची कशा पद्धतीने वसुली केली जाईल हे पाहणंही तेवढंच उत्सुकतेचं ठरणार आहे। गोवा डेअरी म्हणजे अस्सल गोयकरांची डेअरी आणि त्यामुळे या गोवा डेअरीचा थेट संबंध हा गोयकरांशी आहे, गोव्यातल्या डेअरी शेतकऱ्यांशी आहे। आपण गोयकार आणि या गोयकरांचा ब्रँड म्हणून गोवा डेअरीकडे पाहिलं जातं। अर्थात आज गोवा डेअरी समोर अनेक वेगवेगळ्या खाजगी दूध उत्पादक कंपन्यांची स्पर्धा आहे, परंतु या स्पर्धेतही कुठेतरी आजच्या परिस्थितीत जशी गोयकरांची परिस्थिती झालेली आहे त्याच पद्धतीनं आज गोवा डेअरीची परिस्थिती झालेली आहे। परंतु जे स्वाभिमानी गोयकार आहेत ते स्वाभिमानी गोयकार मात्र हटकून गोवा डेअरीचं दूध खरेदी करत आहेत, कारण तो गोव्याचा ब्रँड आहे, तो आमचा तुमचा आमचा गोयकरांचा ब्रँड आहे। आपण राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा ही संकल्पना मनाशी धरून या संकल्पनेच्या अनुषंगाने आज राज्याला स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने काम करत आहेत। राज्याच्या स्वयंपूर्णतेत खरं म्हणजे गोवा डेअरीचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं असणं गरजेचं होतं, परंतु आजच्या घडीला आज ज्या पद्धतीनं RCSने या एकूणच कथित आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणी जो निवाडा दिला तो जर आपण बघितला तर स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेला एक मोठा हादरा देणारी ही घटना ठरलेली आहे आणि आम्ही प्रत्येक गोयकारानं या एकूणच प्रकरणावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे। आज गोवा डेअरी मृत्यूशय्येवर आहे। आपण असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। गोवा डेअरी जर मृत्यूशय्येवर आहे तर आपलं गोयकारपणही मृत्यूशय्येवरच असणार आहे, असा याचा संबंध आहे आणि तो संबंध का हे देखील आपण तशा पद्धतीनं तपासून पाहणं गरजेचं आहे। आता गोव्याला दुसरं नाव म्हणजे गोमंतक। आता गोमंतक हे नाव हे गायीवरून गोमातेवरून आलं अशी आख्यायिका आहे आणि तशा पद्धतीच्या अनेक गोष्टी आपण आपल्या जाणत्यांकडून ऐकलेल्या आहेत की पूर्वी गोवा हा एक शेतीप्रधान अशा पद्धतीचा प्रदेश होता आणि शेतीप्रधान प्रदेश असल्यामुळे मोठ्या प्रमाणात आपल्या गोव्यात ह्या गायी होत्या आणि या गायीवरूनच आपल्या गोव्याला गोमंतक असं नाव पडलं असं आपण म्हणतो। आणि गायीचा आणि गोव्याचा जर असा थेट संबंध आहे तर याच गायीच्या दुधाच्या व्यवसायावर ही सुरू झालेली गोवा डेअरी कंपनी जर आज अशा पद्धतीनं जर मृत्यूच्या शय्येवर असेल तर तो एक विशेष चिंता करण्यासारखा विषय आहे आणि त्याच्यावरती आम्ही प्रत्येक गोयकारानं सखोल विचार करून कशा पद्धतीनं हा आपला ब्रँड वाचवता येईल, कशा पद्धतीनं गोवा डेअरीला स्वयंपूर्ण करता येईल, कशा पद्धतीनं या गोवा डेअरीच्या माध्यमानं इथल्या शेतकऱ्यांना इथल्या दुग्ध उत्पादकांना कशा पद्धतीनं स्वयंपूर्ण करून त्यांचा आर्थिक स्तर उंचावता येईल या दृष्टीनं प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे आणि तो विचार करण्याची परिस्थिती किंवा तो विचार करण्याची वेळ आजच्या या RCSच्या निवाड्यातून आलेली आहे। आता गोवा डेअरीच्या या एकूणच प्रकरणाचा आपण जर मागोवा घेतला, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आजच्या निवाड्याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो। हा निवाडा म्हणजे RCS जे आहेत गोव्याचे विशांत नाईक गावणेकर यांनी हा आजचा निवाडा दिलेला आहे आणि या निवाड्यासाठी जवळजवळ 1 वर्ष 9 महिने 15 दिवस या सगळ्या
आर्थिक घोटाळ्याची चौकशी आणि आर्थिक घोटाळ्याची सुनावणी ही RCSकडे सुरू होती आणि आज 21 एप्रिल 2023 रोजी विशांत नाईक गावणेकर यांनी हा अत्यंत महत्त्वाचा असा निवाडा दिलेला आहे। हा जो निवाडा आहे, ही जी ऑर्डर आहे ती अंडर सेक्शन 67A ऑफ द गोवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज ॲक्ट 2001, गोवा ॲक्ट नंबर 36 ऑफ 2001। आता या ऑर्डरप्रमाणे जी माहिती आपल्या RCSने दिलेली आहे त्या माहितीनुसार गोवा डेअरीवरती एकूण 12 निवडलेले डायरेक्ट जे आपण निवडून देतात सदस्य, जे गोवा डेअरीचे भागधारक आहेत ते निवडून देतात असे 12 संचालक आणि या व्यतिरिक्त वेगवेगळे नियुक्त असे 3 मिळून एकूण 15 संचालकांचं मंडळ हे गोवा डेअरीवरती असतं। या संचालक पदांसाठी मागेच म्हणजे 20 जून 2022 रोजी निवडणूक झाली होती आणि या निवडणुकीत 12 संचालकांची निवड झालेली होती। या निवडणुकीत राजेश फळदेसाई आणि विठोबा देसाई यांच्या गटानं पूर्ण बहुमत प्राप्त केलेलं होतं। एक हाती या गोवा डेअरीवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। त्यांनी माधव सहकारी गटाचा पराभव केला होता। हेच माधव सहकारी या गटानं 2017च्या निवडणुकीत 12 पैकी तब्बल 11 संचालक निवडून आणून आपली एक हाती सत्ता गोवा डेअरीवरती गाजवली होती। परंतु त्याच्यानंतर 2022च्या निवडणुकीत राजेश फळदेसाई आणि विठोबा देसाई गटानं आपले 9 संचालक गोवा डेअरीवरती निवडून आणून ही गोवा डेअरी आपल्या हातात घेतली होती आणि राजेश फळदेसाई यांची गोवा डेअरीच्या चेअरमॅनपदी निवड झाली होती, अध्यक्षपदी निवड झाली होती। आता गोवा डेअरीवरती जे 12 संचालक निवडून आले होते 20 जून 2022 रोजी जे 12 संचालक निवडून आले होते त्यात उल्हास सिनारी, राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, विजयकांत गावकर, गुरुदास परब, बाबूराव फट्टोदेसाई, उदय प्रभू, नितीन प्रभू गावकर, बाबू देऊ फळो, श्रीकांत पांडुरंग नाईक, माधव सहकारी आणि अनुप देसाई यांचा समावेश होता। आता 2022 मध्ये ही निवडणूक झाल्यानंतर आणि नवीन संचालक मंडळ आपल्या पदावरती कार्यरत झाल्यानंतर अनेक घडामोडी गोवा डेअरीच्या बाबतीत झाल्या आणि यानंतर आपल्या सरकारकडून प्रशासकाचीही नियुक्ती गोवा डेअरीवरती झाली, कारण अनेक आरोप प्रत्यारोप गोवा डेअरीच्या आर्थिक व्यवहारावरून सुरू झाले आणि त्याच्यानंतर 2 सदस्यांनी म्हणजे माधव सहकारी आणि अनुप देसाई अशा 2 संचालकांनी आपल्या संचालक पदाचा राजीनामा हा सादर केला। हा राजीनामा त्यांनी 3/2/2023 म्हणजे अलीकडेच, म्हणजे ज्या वेळेला गोवा डेअरीच्या आर्थिक व्यवहारावरून तक्रार दाखल झाली आणि या तक्रारीची चौकशी सुरू झाली त्यावेळेला या दोन्ही संचालकांनी, एक माधव सहकारी आणि दुसरे अनुप देसाई यांनी 3/2/2023 या दिवशी अनुप देसाई यांनी आपला राजीनामा दिला, तर माधव सहकारी यांनी 20/2/2023 म्हणजे 20 फेब्रुवारी रोजी माधव सहकारी आणि अनुप देसाई यांनी 3 फेब्रुवारी या दिवशी हे राजीनामे दिले आणि 15 फेब्रुवारी रोजी तत्कालीन संचालक मंडळानं हे राजीनामे त्यांचे स्वीकारले आणि 12 ऐवजी केवळ 10 संचालक हे गोवा डेअरीच्या संचालक मंडळावरती शिल्लक राहिले। आज जो महत्त्वाचा निवाडा RCSने दिलेला आहे, या निवाड्याअंतर्गत जे 10 संचालक गोवा डेअरीच्या संचालक मंडळावरती कार्यरत होते त्यापैकी 6 संचालकांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। आता या 6 संचालकात कुणाचा समावेश आहे, तर या 6 संचालकात महत्त्वाचं म्हणजे राजेश फळदेसाई आणि विठोबा देसाई यांच्या गटानं जी निवडणूक जिंकली होती, एक हाती निवडणूक जिंकली होती, 12 पैकी 9 संचालक त्यांनी निवडून आणले होते, त्याच गटाच्या या 6 संचालकांचा या अपात्रतेत समावेश आहे। या आज RCSने ज्या संचालकांना अपात्र केलं त्याच्यात उल्हास पांडुरंग सिनारी, राजेश कृष्णा फळदेसाई, विठोबा दत्ता देसाई, विजयकांत विठोबा गावकर, गुरुदास केशव परब आणि बाबूराव श्रीकांत फट्टो देसाई यांचा समावेश आहे। म्हणजे
6 संचालक आजच्या RCSच्या निवाड्याप्रमाणे 6 संचालक हे अपात्र ठरलेले आहेत। आता 10 पैकी 6 संचालक अपात्र ठरल्यामुळे केवळ 4 संचालक आता गोवा डेअरीवरती राहिलेले आहेत। आता या 4 संचालकापैकी आपण जर बघितलं तर माधव सहकारी आणि अनुप देसाई यांनी यापूर्वीच राजीनामा दिलेला होता आणि त्यामुळे आता केवळ 4 संचालक हे गोवा डेअरीवरती राहिलेले आहेत। त्याच्यात उदय प्रभू, नितीन विश्वनाथ प्रभुगावकर, बाबू देऊ फळो आणि श्रीकांत पांडुरंग नाईक हे 4 संचालक आज या गोवा डेअरीवरती फक्त संचालक म्हणून राहिलेले आहेत आणि फक्त 4 संचालक राहिल्यामुळे गोवा डेअरीवरती जे निर्णय होणे अपेक्षित आहे किंवा संचालक मंडळ कार्यरत होण्यासाठी किमान 50% जास्त संचालक हे संचालक मंडळावरती राहणं अपेक्षित आहे, परंतु केवळ 4च 15 पैकी केवळ 4च संचालक हे गोवा डेअरीच्या संचालक मंडळावरती शिल्लक राहिल्याने RCSकडे दुसरा कुठलाच पर्याय राहिला नसल्याने RCSने या संचालक मंडळावरती म्हणजे गोवा डेअरीवरती प्रशासकीय समिती नेमलेली आहे आणि या प्रशासकीय समितीत पराग नगरसेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रशासकीय समिती नेमलेली आहे। त्याच्यानंतर त्या प्रशासकीय समितीवरती डॉक्टर रामाजी परब आणि संदीप रामनाथ परब पारसेकर अशा 2 सदस्यांचा म्हणजे त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती गोवा डेअरीचा सगळा कारभार हाताळणार आहे। गोवा डेअरी म्हटल्यानंतर संचालक मंडळातील अनेक संचालक अपात्र झाले आणि पूर्ण संचालक मंडळच जर नॉन फंक्शनल झालं तर गोवा डेअरीचा व्यवहार ठप्प होऊ शकत नाही, कारण या गोवा डेअरीवरती शेकडो शेतकरी अवलंबून आहेत। रोज सकाळी लोकांना जो दूध पुरवठा केला जातो तो गोवा डेअरीकडून केला जातो। अनेक कर्मचारी या गोवा डेअरीवरती आपला उदरनिर्वाह करतात, अनेक शेतकरी या गोवा डेअरीवरती अवलंबून आहेत। त्यामुळे संचालक मंडळाच्या या अपात्रता प्रकरणामुळे गोवा डेअरीचा व्यवहार कुठेच ठप्प होता कामा नये याची काळजी सरकारने घेतलेली आहे आणि त्याच अनुषंगाने पराग नगरसेकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय प्रशासकीय समिती आजपासून गोवा डेअरीचं व्यवस्थापन पाहणार आहे। अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा निवाडा हा RCS विशांत गावणेकर यांनी दिलेला आहे। त्यामुळे सगळीकडे मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे दुग्ध शेतकऱ्यामध्ये, कारण गोवा डेअरी हा त्यांचा एक मोठा आधार आहे। हे जे दुग्ध उत्पादक जे शेतकरी आहेत गोव्याचे, त्यांचा ब्रँड म्हणजे गोव्याचा ब्रँड हा गोवा डेअरी असल्यामुळे मॅक्झिमम गोव्याचे दुग्ध शेतकरी हे आपले दूध हे गोवा डेअरीसाठी देत असतात। आता गोवा डेअरीसाठी स्पर्धा करण्यासाठी अनेक खाजगी दुग्ध कंपन्या गोव्यात आलेल्या आहेत, त्याच्यात अमूल असेल किंवा इतर अनेक दूध कंपन्या असेल, परंतु काही का असेना आपल्या गोव्याचा ब्रँड केवळ या स्वाभिमानाने हे शेतकरी गोवा डेअरीला आपला दूध पुरवठा करत असतात। आता जी निवडणूक 2022 मध्ये झाली होती, एक इंटरेस्टिंग पॉइंट या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे। जी निवडणूक 2022 जून 2022 मध्ये झालेली होती, ज्या निवडणुकीत राजेश फळदेसाई आणि विठोबा देसाई यांच्या गटानं यांच्या पॅनलनं पूर्ण 12 पैकी 9 संचालक निवडून दिले होते, त्या निवडणुकीत 99.4% सदस्यांनी भागधारकांनी मतदान केलं होतं, म्हणजे 99% मतदान त्या निवडणुकीत झालेलं होतं। याचा अर्थ असा की या सगळ्या भागधारकांनी गोवा डेअरीचा कारभार हा सुरळीत चालवला जाईल म्हणून राजेश फळदेसाई आणि विठोबा देसाई यांच्यावरती विश्वास ठेवला होता। परंतु आज RCSच्या या निवाड्यात राजेश फळदेसाई विठोबा देसाई यांच्या गटावरती ठपका ठेवून त्यांच्या 6 संचालकांना अपात्र केलेला आहे। याचा अर्थ काय, म्हणजे भागधारक म्हणून ज्यांनी ज्या लोकांवरती विश्वास ठेवला त्याच लोकांना आज RCSच्या चौकशीत हे लोक गोवा डेअरीला नुकसानीत ढकलण्यासाठी कारणीभूत आहेत असा ठपका त्यांच्यावरती ठेवून त्यांना अपात्र केलेला आहे। म्हणजे कुठेतरी भागधारकांनी आपली निवड योग्य पद्धतीने केली होती की भागधारकांना या संचालकांनी खरी माहिती भागधारकापर्यंत न पोहोचवता कुठेतरी भागधारकांचाही म्हणजे जे मेंबर्स आहेत गोवा डेअरीचे त्यांचीही कुठेतरी फसवणूक झाली की काय असा प्रश्न याच्यातनं निर्माण होतो। आता अर्थात राजेश फळदेसाई जे आहेत
त्यांनी आजच्या या निवाड्याप्रती जे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की कुठेतरी गोवा डेअरीला राजकीय लक्ष केलं जातं आहे, कुठेतरी या खाजगी दुग्ध कंपन्यांच्या या स्पर्धेत अनेकांचे हित गुंतलेलं आहे आणि त्याच्यातनं गोवा डेअरीला संपवण्याचा डाव हा काही जण खेळत आहेत। गोवा डेअरीची आजची जर परिस्थिती जर सावरली नाही तर गोवा डेअरी ही संजीवनी बनणार आहे। म्हणजे संजीवनी साखर कारखान्याची आज काय अवस्था झालेली आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे। त्यामुळे गोवा डेअरीची ही वाटचाल संजीवनी साखर कारखान्याच्या दिशेनं सुरू झाली आहे की काय असा प्रश्न यातून निर्माण होतो। संजीवनी साखर कारखाना आज डबघाई झाल्यामुळे अनेक ऊस उत्पादक हे यांच्यावरती संकट ओढवलेलं आहे आणि त्यामुळे जर गोवा डेअरी सावरली नाही तर अनेक दूध उत्पादक हे संकटात सापडणार आहेत आणि गोवा डेअरीला दूध पुरवठा करणारे हे अस्सल आमचे गोयकार दूध उत्पादक आहेत। त्यामुळे त्यांना सावरणं ही काळाची गरज आहे। गोव्याचं आपण बघितलेलं तसं की गोव्यात ज्या पद्धतीनं गोव्याच्या लोकसंख्येसाठी रोज जी दुधाची मागणी आहे ती दुधाची मागणी पुरवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोव्यात बाहेरील राज्यातून दुधाचा पुरवठा केला जातो। आपण स्वतः जर दूध उत्पादनात आपण जर स्वयंपूर्ण बनलो तर त्याच्यातनं अनेकांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत। दुधाशी संबंधित अनेक उत्पादनं तयार करता येणं शक्य आहे। त्यामुळे रोजगार आणि प्रोडक्शनच्या बाबतीत गोवा हा स्वयंपूर्ण बनू शकतो। या दुधाच्या बाबतीत गोव्याला स्वयंपूर्ण बनवण्याच्या आणाभाका आपण अनेक वर्ष ऐकतो आहोत, परंतु प्रत्यक्षात ऑन ग्राउंड आपल्याला ते दिसून येत नाहीत। अर्थात त्याची कारणं अनेक असतील, परंतु गोवा डेअरी सारखी ही महत्त्वाची शिखर संस्था दूध उत्पादकांची ही जर अशा पद्धतीनं अशा आर्थिक संकटात जर सापडली तर गोयकारांच्या दृष्टीनं गोवा स्वयंपूर्ण बनण्याच्या दृष्टीनं तो एक मोठं संकट असं आपल्याला पाहता येईल। आता एकूणच या सगळ्या आर्थिक घोटाळ्याची सुरुवात कशी झाली आणि नेमकं हे प्रकरण काय याकडे आता आपण जाऊया। आता विषय असा आहे की हे जे प्रकरण आहे गोवा डेअरीच्या आर्थिक घोटाळ्याचं प्रकरण, या प्रकरणाची चौकशी ज्या वेळेला सुरू झाली ती चौकशी सुरू झाल्यानंतर RCSनं या प्रकरणाची सुमोटो दखल घेतली आणि त्यातून ही चौकशीची सूत्र सुरू झाली। आता याची सुरुवात याचा प्रारंभ कसा झाला तर याचा प्रारंभ झाला तो म्हणजे रमेश एस नाईक जे चेअरमॅन कुर्तोरीम मिल्क सोसायटी कुर्तरी दूध सोसायटीचे जे चेअरमॅन आहेत रमेश एस नाईक यांनी 11 सप्टेंबर 2019 या दिवशी एक तक्रार मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आणि या तक्रारीत त्यांनी एकूणच गोवा डेअरीच्या कारभारावरती ठपका ठेवला, गोवा डेअरीच्या कारभारावरती संशय व्यक्त केला आणि गोवा डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू आहेत असा आरोप त्यांनी आपल्या या तक्रारीत केला आणि त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्याकडे त्यांनी ही तक्रार दाखल केली। आता मुख्यमंत्र्यांकडे ही तक्रार दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही तक्रार RCS कडे पाठवली। म्हणजे गोवा डेअरीचा जो कारभार आहे तो RCS रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज अंतर्गत येतो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या पत्राची दखल घेऊन या संबंधी चौकशी करण्याची शिफारस ही RCS कडे दिली आणि मुख्यमंत्र्यांच्या या शिफारसीवरून RCSनं 11 मार्च 2020 रोजी राजू मदगम या अधिकाऱ्याला या एकूणच या पत्राची चौकशी करण्याचे आदेश दिले। त्याच्यानंतर पुन्हा जेव्हा ही चौकशी सुरू झाली आणि या चौकशीची व्याप्ती ही मोठी असल्याचं जेव्हा RCSच्या लक्षात आलं तेव्हा RCSनं 12 मे 2020 रोजी राजेश परवार यांना ही चौकशी करण्यासाठी त्यांची नियुक्ती केली आणि राजेश परवार यांनी या एकूणच पत्राची दखल घेऊन त्या पत्राच्या अनुषंगाने गोवा डेअरीच्या या कारभाराची चौकशी सुरू केली। त्याच्यानंतर राजेश परवार यांनी 18/6/2020 म्हणजे मे महिन्यात त्यांना चौकशीचे आदेश दिले RCSने आणि जून महिन्यात राजेश परवार यांनी चौकशी करून आपला जो चौकशी अहवाल आहे तो RCS कडे सादर केला। या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने RCSने हा चौकशी अहवाल गोवा डेअरीला पाठवून दिला। त्याच्यानंतर गोवा डेअरीला हा चौकशी अहवाल पोचल्यानंतर गोवा डेअरीनं आपल्या पद्धतीनं या चौकशी अहवालात ज्या लोकांवरती आर्थिक गैरव्यवस्थापनाचे जे आरोप झाले किंवा ठपका ठेवण्यात आला होता त्यांना आपण कारणे दाखवा नोटिसा जारी केल्यात अशा पद्धतीचं उत्तर हे गोवा डेअरीकडून RCSला देण्यात आलं। परंतु या
कारणे दाखवा नोटिसीच्या अनुषंगाने कुठल्याही पद्धतीची तत्परता ही गोवा डेअरीकडून दिसून आली नाही। साहजिकच होतं, कारण ज्या लोकांवरती या चौकशी ठपका ठेवण्यात आला होता तेच लोक हे त्या संचालक मंडळावरती कार्यरत होते, त्यामुळे त्यांच्याकडून विशेष अशी कारवाई होणं हे अपेक्षितच नव्हतं आणि त्याची दखल पुन्हा RCSने घेतली आणि RCSने स्वतःहून या चौकशी अहवालाच्या अनुषंगाने स्वतःहून 7 जुलै 2021 रोजी 18 प्रतिवाद्यांना कारणे दाखवा नोटिसा जारी केल्या। आता विशेष म्हणजे 18 प्रतिवाद्यांना ज्या नोटिसा जारी करण्यात आला, हे जे 18 प्रतिवादी आहेत त्या 18 प्रतिवादीपैकी जे अपात्र झाले ते 6 संचालक हे होते आणि मागच्या कार्यकाळात म्हणजे हे प्रकरण जे आहे या आर्थिक घोटाळ्याचं जे एकूण प्रकरण आहे ते 2012 ते 2017 या कार्यकाळातील गैरव्यवहारांचा समावेश या सगळ्या प्रकरणात आहे। तब्बल 6 कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा या कार्यकाळात झाला असा आरोप झाला होता आणि त्या अनुषंगाने ही चौकशी सुरू होती। त्यामुळे 2012 ते 2017 या कार्यकाळात जे जे संचालक होऊन गेले गोवा डेअरीवरती, अशा संचालकांपैकी एकूण 18 संचालकावरती या चौकशी अहवालात ठपका ठेवण्यात आला होता। त्यामुळे RCSने 18 लोकांना प्रतिवादी करून त्यांना शोकॉज नोटीस जारी केली आणि तिथून या प्रकरणाची सुनावणी ही RCSकडे झाली। आता ही सुनावणी 2021 मध्ये सुरू झाल्यानंतर त्या सुनावणीच्या अनुषंगाने ती तात्काळ सुनावणी व्हावी आणि तात्काळ निवाडा जारी करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी करणारी एक याचिकाही हायकोर्टमध्ये दाखल करण्यात आली आणि या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टानं RCSला निर्देश दिले की 3 महिन्याच्या आत या प्रकरणाची चौकशी करून त्याचा निवाडा जारी केला जावा आणि त्याच अनुषंगाने RCSने आज हा निवाडा जारी केला। आता 2012 ते 2017 या कार्यकाळात जो कथित आर्थिक घोटाळा गोवा डेअरीमध्ये झाला त्याच्यात 6 कोटींचा हा आर्थिक घोटाळा झाल्याचा संशय आहे। आता हा आर्थिक घोटाळा कुठल्या प्रकारचा झाला तर त्याच्यात कॅटल फीड प्लांट जो आहे गोवा डेअरीचा, आता गोवा डेअरीच्या बाबतीत जर आपण म्हटलं तर गोवा डेअरीचं दूध उत्पादनाचा एक जो प्लांट आहे तो कुर्टीमध्ये आहे आणि कॅटल फीडिंग प्लांट म्हणजे ज्या गुरांपासून दूध उत्पादन घेतलं जातं त्या गुरांना चारा आणि खाद्य जे आहे ते तयार करण्याचा एक प्लांट हा गोवा डेअरीचा आहे। त्या प्लांटसाठी सबस्टँडर्ड सामान खरेदी करण्याचा ठपका या एकूणच प्रकरणात होता। त्याच्यानंतर शेजारील राज्यातून म्हशीचं दूध जास्त दरानं खरेदी केलं गेलं गोवा डेअरीनं त्या संचालक मंडळाच्या कार्यकाळात, असाही आणखी एक त्याच्यात ठपका ठेवण्यात आला होता। त्याच्यानंतर आईस्क्रीम प्लांट हा गोवा डेअरीनं सुरू केलेला आहे, तर या आईस्क्रीम प्लांटसाठीही ज्या काही गोष्टी लागतात त्याही सबस्टँडर्ड गोष्टी खरेदी केल्याचाही ठपका या एकूणच प्रकरणात होता आणि त्याच्यानंतर ह्या खरेदी विक्रीच्या प्रकरणाबरोबरच प्रचंड प्रमाणात फायनान्शियल मिसमॅनेजमेंट गोवा डेअरीमध्ये चालतं अशा पद्धतीचा ठपका त्या तक्रारीत ठेवण्यात आला होता आणि त्या अनुषंगानेच ही सगळी चौकशी सुरू झाली आणि या चौकशीचा निवाडा आज RCSने जारी केला। आपण गोवा डेअरीच्या जर एकूणच संचालक मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत जर बोलायचं झालं तर अनेक वेळा आतापर्यंत संचालक मंडळातील वाद किंवा संचालक मंडळावरती झालेले आरोप या अनुषंगाने अनेक वेळा सरकारला गोवा डेअरीवरती प्रशासक नियुक्ती करण्याची वेळ आली। आपण जर बघितलं तर याच्यात इंडिव्हिज्युअल प्रशासक, वैयक्तिक प्रशासक जे नियुक्त करण्यात आले गोवा डेअरीवरती त्याच्यात सप्टेंबर 6, 2018 ते जानेवारी 27, 2019 या कार्यकाळात दामोदर मोरजकर या अधिकाऱ्यांना तिथं प्रशासक म्हणून नेमण्यात आलं। त्याच्यानंतर 28 जानेवारी 2019 ते 15 एप्रिल 2019 या कार्यकाळात संतोष कुंडईकर या अधिकाऱ्याला त्या ठिकाणी प्रशासक म्हणून नेमण्यात आलं। त्याच्यानंतर 17 ऑगस्ट 2019 ते 30 सप्टेंबर 2019 या कार्यकाळात विलास नाईक यांनी प्रशासक म्हणून तिथं काम केलं। 1 ऑक्टोबर 2019 ते 31 मे 2020 या कार्यकाळात अरविंद खुटकर यांनी त्या ठिकाणी प्रशासक म्हणून काम केलं। अनेक वेळा प्रशासकीय समिती म्हणजे एकापेक्षा अनेक सदस्य हे त्या ठिकाणी प्रशासकीय समिती म्हणून सरकारने नियुक्त केले। त्याच्यात 2 जून 2020 ते 5 जानेवारी 2022 या कार्यकाळात दुर्गेश शिरोडकर यांना त्या ठिकाणी यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती त्या ठिकाणी नेमण्यात आली। त्याच्यात
6 जून 2022 ते आत्तापर्यंत आगोस्तिनो मिस्किता आणि यशवंत कामत आणि अवित नाईक हे त्या ठिकाणी प्रशासकीय समिती हा गोवा डेअरीचा कारभार आतापर्यंत बघत आहेत. म्हणजे सध्या गोवा डेअरीवरती प्रशासकीय समितीचाच कारभार सुरू आहे आणि आजच्या निवाड्याअंतर्गत त्यात बदल करून पराग नगरसेकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासकीय समिती RCSने नियुक्ती केलेली आहे आणि या प्रशासकीय समितीच्या हातात आता गोवा डेअरीचा कारभार पुढची निवडणूक होऊन नवे संचालक मंडळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या प्रशासकीय समितीच्या हातात गोवा डेअरीचा कारभार हा असणार आहे. आता प्रशासकीय समिती म्हटल्यानंतर सरकारचा थेट संबंध हा गोवा डेअरीच्या व्यवस्थापनावरती येणार आहे. आता सरकारला जर खरोखरच इच्छा असेल स्वयंपूर्ण गोवा आत्मनिर्भर भारत हा जो संकल्प सरकारने केलेला आहे या संकल्पाच्या अनुषंगाने संचालक मंडळाच्या अनुपस्थितीत एक आदर्श जर निर्माण करायचा असेल की कशा पद्धतीनं गोवा डेअरीचा कारभार चालणं गरजेचं आहे आणि एक आदर्श गोवा डेअरी कशा पद्धतीची तयार होऊ शकते याचा जर एक वस्तुपाठ जर घालायचा झाला तर ती संधी आज सरकारला या प्रशासकीय समितीच्या निमित्तानं मिळणार आहे. सरकारनं आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावरती या गोवा डेअरीचा कारभार जर जाग्यावरती आणला आणि या प्रशासकीय समितीच्या माध्यमानं जर दूध उत्पादकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी जर सरकारने कसोशीने प्रयत्न केले तर ती खरोखरच जमेची बाजू ठरणार आहे आणि मग लोकांनाही शेतकऱ्यांनाही कळून चुकणार आहे की आपण विश्वासानं ज्या संचालकांना गोवा डेअरीवरती नियुक्त करतो ते संचालक हे केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी काम करतायत. परंतु सरकारचा जर हेतू शुद्ध असेल खाजगी कंपन्यांना मदत करणं असं जर सरकारचा हेतू नसेल किंवा खरोखरच गोवा डेअरीला जो गोव्याचा ब्रँड आहे गोयकराचा ब्रँड आहे त्या गोयकराच्या ब्रँडला जर मदत करण्याचा सरकारचा जर स्वच्छ हेतू असेल तर या प्रशासकीय समितीच्या मार्फत सरकारनं गोवा डेअरीचा जो कारभार आहे तो नीट जाग्यावरती घालणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि मला विश्वास आहे की राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत या संधीचा निश्चितपणे विचार करतील. ते सहकार मंत्री आणि कृषी मंत्रीच्या सहकार्यानं या गोवा डेअरीचा जो भोंगळ कारभार सुरू झालेला आणि या भोंगळ कारभारामुळे जी अवस्था आज गोवा डेअरीची बनलेली आहे त्या अवस्थेतून या संकटातून या मृत्यूशय्येवरून गोवा डेअरीला सुखरूपपणे बाहेर काढून गोवा डेअरीला खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रयत्न होतील अशी अपेक्षा आपण निश्चितच करू शकतो. आता आपण जर बघितलं की जे 18 प्रतिवादी या सगळ्या प्रकरणात या आर्थिक घोटाळ्यात जे 18 प्रतिवादी होते या संपूर्ण घोटाळ्यात ते 18 प्रतिवादी कोण होते. ज्या 18 संचालकावरती या सगळ्या आर्थिक घोटाळ्याचे आरोप झाले होते या सगळ्या गोवा डेअरीच्या गैरव्यवस्थापनाचे आरोप झाले होते आणि त्यांच्यामुळेच आज गोवा डेअरीला मोठ्या प्रमाणात म्हणजे तब्बल 6 कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसला असे जे आरोप झाले होते तर ते हे 18 प्रतिवादी कोण होते. तर या 18 प्रतिवादीमध्ये जी आज यादी RCSने जारी केलेली आहे त्या यादीनुसार या प्रतिवाद्यात श्रीकांत पांडुरंग नाईक यांच्या विरोधात हे सगळे ही सुनावणी ही सुरू झाली होती. त्याच्यानंतर धनंजय नंदबा देसाई, माधवराव शिवाजीराव देसाई, विठोबा दत्ता देसाई, बाबूराव श्रीकांत फटो देसाई, विजयकांत विठोबा गावकर, त्याच्यानंतर नरेश धर्मा मळिक हे संचालक होते. दुर्दैवानं त्यांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या विरोधातील ही सुनावणी बंद करण्यात आली आणि जी काय वसुली असेल या सगळ्या प्रकरणाची ती वसुली त्यांच्या लीगल हेअरकडून केली जाईल असं या निवाड्यात म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर गुरुदास केशव परब, शिवानंद बाबलो पेडणेकर, माधव आत्माराम सहकारी, त्याच्यानंतर राजेंद्र यशवंत सावळ, उल्हास पांडुरंग सिनारी, नवसो सावंत जे MD होते मॅनेजिंग डायरेक्टर गोवा डेअरीचे, त्याच्यानंतर राजेश फळदेसाई, विजयकुमार पाटील, बाबू कोमरपंत, अस्लेमो फुर्तादो आणि विजयकुमार S पाटील अशा या संचालकांचा यात समावेश होता. अजय देसाई यांचंही नाव यात आहे. त्याच्यानंतर या सगळ्या सुनावणीनंतर आणि प्रोसिडिंग्सनंतर श्रीकांत पांडुरंग नाईक यांच्या विरोधातील प्रोसिडिंग्स ह्या ड्रॉप करण्यात आल्या आणि त्याच्यानंतर विजयकुमार पाटील यांच्या विरोधातीलही प्रोसिडिंग्स या एकूणच सुनावणीनंतर ड्रॉप करण्यात आला आणि इतर जणांवरती ठपका ठेवण्यात आला. विशेष म्हणजे जे मॅनेजिंग डायरेक्टर
गोवा डेअरीचे होते नवसो सावंत यांच्या विरोधात वेगळी सेपरेट प्रोसिडिंग्स करण्याचे निर्देश या निवाड्यात देण्यात आलेले आहे आणि यात मोठ्या प्रमाणात गोवा डेअरीला जे आर्थिक नुकसान झालेलं आहे त्या आर्थिक नुकसानीचा मोठा ठपका हा एम डी म्हणून त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला आहे आणि त्यांच्या विरोधात वेगळी प्रोसिडिंग्स ही सुरू करण्याचे निर्देश या निवाड्यात देण्यात आलेले आहेत। अशा पद्धतीनं गोवा डेअरीचा गेल्या 2012 ते 2017 या कार्यकाळातील घोटाळा आणि त्याच्यानंतर गोवा डेअरीला लागलेलं राजकारणाचं ग्रहण या सगळ्या झंझाळात गोवा डेअरीची अवस्था अत्यंत बिकट बनलेली आहे। गोवा डेअरीवरती जे शेतकरी अवलंबून आहेत ते शेतकरी हवालदिल झालेले आहेत। त्या शेतकऱ्यांना म्हणजे ह्या मोजक्या शेतकऱ्यांनी जर हा दूध उत्पादनाचा जर व्यवसाय सोडला तर पूर्णतः आपण सकाळी उठल्यानंतर जो आपण पहिला चहा घेतो त्या चहासाठी लागणारं दूध सुद्धा आपल्याला जर पूर्णपणे जर बाहेरून खरेदी करावं लागलं तर मात्र स्वयंपूर्ण गोवा आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनेलाच मोठी छेद लागणार आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं गोव्याला दुधाच्या बाबतीत जर आपण स्वयंपूर्ण करू शकलो तर इतर अनेक ज्या गोष्टी आपल्याला रोजच्या जगण्यासाठी लागतात त्या बाबतीतही आपण स्वयंपूर्ण बनू शकतो। दूध ही अत्यावश्यक गोष्ट आहे आणि त्यामुळे या दुधाच्या बाबतीत आपण जेव्हा स्वयंपूर्ण गोव्याच्या संकल्पनेत यशस्वी होऊ त्याच वेळेला खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेला खऱ्या अर्थानं चालना मिळेल असं म्हणता येईल आणि त्या अनुषंगानेच राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे निश्चितपणे या गोवा डेअरीच्या या प्रकरणाकडे गंभीरपणे लक्ष देणार अशी अपेक्षा आपण ठेवूया। आज जो RCSने निवाडा दिलेला आहे त्या निवाड्याला राजेश फळदेसाई यांनी उच्च न्यायालयात आव्हान देऊ असं म्हटलेलं आहे। त्याचा जो काय विषय असेल तो पुढे कायद्याच्या कक्षेत येणार आणि कायद्याच्या अनुषंगाने त्याचा निर्णय लागणारच आहे। परंतु आजच्या घडीला जे संकट गोवा डेअरीवरती ओढवलेलं आहे त्या संकटावरती जर सरकारनं अत्यंत संवेदनशील पद्धतीनं जर विचार केला आणि प्रशासकीय समितीच्या मार्फत जर या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर विश्वास त्यांचा संपादन केला आणि या दूध उत्पादक शेतकऱ्यांना जर प्रोत्साहन दिलं, सरकारच्या वेगवेगळ्या कामधेनू योजना आहेत ती कामधेनू योजनाही वेगवेगळ्या कारणासाठी बंद पडलेल्या आहेत तर याच संधीचा फायदा घेऊन सरकारनं सरकारी मदत या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून कशा पद्धतीनं या शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करता येईल ते जर शेतकरी आत्मनिर्भर जर झाले तरच दुधाच्या बाबतीत गोवा स्वयंपूर्ण बनू शकतो आणि हे करणं सरकारला शक्य आहे। हवी आहे ती फक्त इच्छाशक्ती। त्याच्यात मुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि कृषी मंत्री या तिघांनाही एकत्र येऊन हे करावं लागणार आहे आणि आपण अपेक्षा ठेवूया की गोवेकरांचा जो ब्रँड आहे गोवा डेअरी हा ब्रँड सहजा सरकार संपायला देणार नाही। खरं म्हणजे म्हापसा अर्बन बँक त्याच्यानंतर मडगाव अर्बन बँक या दोन सहकारी बँका ज्या मोठ्या प्रमाणात गोवेकरांचा आधार होता या बँका बंद पडल्यानंतर आज या गोवा डेअरीची ती देखील एक सहकार चळवळ आहे, सहकारी संस्था आहे। आज या गोवा डेअरीची जर ही अवस्था जर बनली असेल म्हणजे म्हापसा अर्बन नंतर मडगाव अर्बन नंतर आता गोवा डेअरी, संजीवनी साखर कारखान्याची जर अवस्था हाताबाहेर गेलेली आहे त्यामुळे एका पाठोपाठ एक अशा पद्धतीनं गोवेकरांच्या या सहकारी संस्था जर कोसळायला लागल्या तर तो एक धोक्याचा संकेत असं आपण निश्चितपणे ओळखणं गरजेचं आहे। गोयकार ह्या संस्था सपणं म्हणजे गोयकार कुठेतरी रसातळाला जातोय, गोयकार कुठेतरी खालावतोय असा त्याचा अर्थ होतो। आपल्याला पुन्हा नव्या जोमात, नव्या उन्मेषात, नव्या उत्साहात आणि नव्या जोशात उभं राहणं गरजेचं आहे आणि याच जोशात उभं राहून आज या गोवा डेअरीच्या संस्थेला मदतीचा हात देऊन या संस्थेला पुनर्चैतन्य, या संस्थेला एक पुनर्जीवन तयार करून देण्याचं कार्य हे सरकारनं करणं गरजेचं आहे। गोवा डेअरी जगली पाहिजे। गोवा डेअरी जगली तर गोव्याचा शेतकरी जगणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमाच्या माध्यमाने आम्ही विनंती करतो राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकर आणि राज्याचे कृषी मंत्री रवी नाईक या तिघांनीही या क्षणाला, या घडीला एकत्र येऊन गोवा डेअरीला या संकटातून कशा पद्धतीनं मुक्त करता येईल आणि स्वयंपूर्ण गोवा या संकल्पनेत गोवा डेअरीला महत्त्वाचं स्थान देऊन या गोवा डेअरीला स्वयंपूर्ण करून या स्वयंपूर्ण गोवा संकल्पनेचा एक यशस्वी प्रयोग हा या सरकारनं करावा अशी अपेक्षा आम्ही ठेवतो। अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या
विषयावरती सखोल विवेचन, सखोल चिंतन आणि सखोल विश्लेषण आम्ही आमच्या वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमाने करत राहू. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं.